अरे राम राम रे बोट्यो. काय म्हणता बाई, तुम्हाला विचार पडला की सकाळी सकाळी चालला कुठे ते अभिताला घेऊन. तर पोट्यो आज चाललो आपण मूर्तीच्या बुरले. काऊन की भाऊ अभिता मुरू आली की लय दिवस झाला जो आला नाही भाऊ. मग चाल आमच्या सोबत. मग काय बाई आलो ना बाई बस स्टँड आल्या आल्या आपल्याला मागची सीट भेटली. म्हटलं एकच नंबर भाऊ. मग काय आलो ना बाई शेगावात. आणि शेगावात आल्या आल्याच कुठे दर्शन झाले तर आपल्या महाराजांचे दर्शन झाले म्हणजे दिवस तर एक नंबर जाणार होता. आणि शेगावात आलो आणि मंदिरात जाणार नाही असं तर होऊच शकत नाही बाई. आलो डायरेक्ट मंदिरात जायसाठी. मग काय गजानन महाराजचे दर्शन घेऊन घेतले. नंतरच्या काही क्लिप आपल्याला काढता आल्या नाही, कारण संस्थांना एक चांगला निर्णय घेतलेला आहे की बघ मंदिराच्या अंदर कोणालाच मोबाईल वापरता येणार नाही. मग काय आलो डायरेक्ट बाई रेल्वे स्टेशनवर, कारण रेल्वेने जायचं होतं आपल्याला मूर्तिजापूरले. रेल्वेत एवढी गर्दी की बाई मायले लेकरू भारी. जसं मूर्तिजापूर मध्ये पोहोचलो बाई, सूर्यदेवताना डायरेक्ट रामरामच ठोकला ना. आणि तिथून काय करा मग आलो बाई घरी. हा कोण आहे रे बा डोरेमॉन? अरे बा हे आपली मावशी आहे रे बा. ना अभिदा काय करू आला. मग काय भाऊ केला जरासा गारा. मग जसं माळीवर येतो रे बाई ते खेबडे पोरायला ती मजा आणि मावशी करू आली ती काम अशीच आहे भाऊ. मग हे दोन कार्यकर्ते म्हणत चाल जरासं तुला मूर्तिजापूर फिरून आणतो. भाऊ फिरवायला आणलं तर आणलंच, नाश्त्याचा खर्चही माझ्याकडून काढू राहिले. खतरनाक आहेत रे बा दोघंच्या दोघं. तिथपर्यंत भाऊ आपले काकाही आले होते. मग काका करू राहिले ते भाऊ भाजी. आणि काकाच्या हातची भाजी म्हणजे पोट्यो तुम्हाला सांगू शकत नाही. हे पहा रे बा खेबडीले करणं काहीच नाही आहे, पण मंदात सगळ्या जगाचं करणं आहे. मग काय भाई बसलो डायरेक्ट जेवायला. आता भाऊ मी थांबू शकत नाही, मी करतो जेवण. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.